औपचारिकपणे जे आहे बीजेपीचा विजय झालेला 70 सीट एकदम आघाडीवरती आहेत. सर काय म्हणाल? माजी खासदार आपल्या सोबत आहेत. सर काय म्हणाल? आपला जवळपास विजय निश्चित झालेला आहे. औपचारिक गोष्ट बाकी आहे. कसं पाहता याच्याकडे? धन्यवाद. प्रथमतः मी NDTV मराठीच्या सर्व दर्शकांना नमस्कार करतो आणि धन्यवाद करतो नवी मुंबईच्या तमाम जनतेचं की जनशक्ती ही धनशक्तीच्या पुढे कशी मोठी असते हे या ठिकाणी या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. माननीय गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वावरती मागची 30 वर्ष नवी मुंबईच्या जनतेने जो विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे की नवी मुंबई सुरक्षित फक्त गणेश नाईक यांच्याच हातामध्ये आहे आणि ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. पैशाचा पाऊस पडला, पैशाचा पूर आला, परंतु ठाणेकरांचे पैसे काय त्या ठिकाणी त्यांच्या कामी आले नाहीत. लोकांचा विश्वास हा या ठिकाणी कामी आला आणि मला असं वाटतंय की पुढच्या 5 वर्षामध्ये आमची जबाबदारी वाढलेली आहे की दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नरेंद्र मोदी साहेब, या दोन बलाढ्य अशा व्यक्तींनी दिलेला भारतीय जनता पक्षाला बळ आणि ते माननीय नाईक साहेब असतील, माननीय मंदाताई असतील, या सर्वांच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी, मग संदीप नाईक असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी खूप मेहनत घेतली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हाच लढा या ठिकाणी होता आणि लोकांनी त्या ठिकाणी नवी मुंबईच्या विकासाला मत दिलं. त्याबद्दल तमाम नवी मुंबईच्या जनतेचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भाजपा सोबळावर लढली त्याचा फायदा झाला आपल्याला? 1001% भारतीय जनता पक्ष ही स्वबळावर लढावी ही आमच्या लहानातल्या लहान कार्यकर्त्यापासून तर गणेशजी नाईकांची होती आणि मी धन्यवाद करतो पक्ष नेतृत्वाला की त्यांनी आम्हाला तो अधिकार दिला. आज सर्वसामान्य नागरिकांमधून आलेला एक नगरसेवक पदाधिकारी हा नगरसेवक झालेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेबांचं आम्ही आभार व्यक्त करतो की नाईक साहेबांना त्यांनी बळ दिलं आणि त्यांनी सांगितलं की आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. नवी मुंबईची लढाई एकनाथ शिंदेवर गणेश नाईक अशी होती, हे खरं आहे का? 1,01,000% हे खरं होतं. ठाणे विरुद्ध गणेश नाईक हीच लढाई होती. जनशक्तीनी त्या ठिकाणी धनशक्तीला या ठिकाणी लाथाडलं, हीच या ठिकाणी लढाई होती. आणि विकास त्यांच्यामध्ये कुठेही विकासाचा एक तरी अजेंडा दाखवावं. त्यांचे येणारे जे नेतृत्व आहेत ना, त्यांना जर बसवा समोर, अरे तुम्ही ठाण्याचा नाही विकास करू शकत तर तुम्ही नवी मुंबईच्या लोकांना, नवी मुंबईची जनता ही खूप हुशार आहे आणि मला असं वाटतंय की त्या लोकांनी योग्य व्यक्तीचं नेतृत्वाचं त्या ठिकाणी अधिकाराच्या माध्यमातून त्यांचं निवड केलेली आहे आणि मला असं वाटतंय की ठाण्याला सबसेल या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेचं आम्ही आभार व्यक्त करतो. गणेश नाईकवरून वारंवार घराणेशाचे आरोप होत होते, त्यामुळे ते संतापून म्हणाले होते की टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर गायब करल्यावर आपलं काय उत्तर आहे? निश्चितपणे ठाणेकरांचा टांगा तर पलटी झालेला आहे, त्यांचे घोडे पण गायब आहेत आणि पुढचा जो डायलॉग आहे ना तो नाईक साहेबांच्या माध्यमातूनच ऐका. टांगा पलटी, घोडे गायब आणि मग पुढचा आपण त्या ठिकाणी नाईक साहेबच तो डायलॉग मारते. तर ते माझे खासदार संजीव नाईक. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.